श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्ले या संस्थेचा 25वा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये पार पडला। श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। उपस्थित मान्यवरांना अहवालाच्या प्रती देऊन प्रकाशन करण्यात आले। साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 3/9/2026 रोजी सकाळी 10 वाजता राजदरबार मंगल कार्यालय येथे संपन्न होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सदाभाऊ बोरचटे यांनी सांगितले। तर संस्थेच्या 25 वर्षांच्या वाटचालीचा वाढता आलेख व्हाईस चेअरमन सावकार शेठ पिंगट यांनी उपस्थितांना सांगितला। यावेळी बेलेगावचे उपसरपंच नाजिम उर्फ पापाभाई बेपारी, CA सावकार गुंजाळ साहेब, KD निश्चित साहेब, संस्थेचे सचिव अनिल पाटील गुंजाळ, संचालक अब्बासभाई बेपारी, ठकाशेठ शिंदे, महादूशेठ पिंगट, दत्तूशेठ गुंजाळ, सल्लागार नानासाहेब भुजबळ, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन शंभेराव साहेब व बेल्ला शाखेचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक राकेश डोळस यांनी केले, तर आभार संस्थेचे चेअरमन सदाभाऊ बोरचटे यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले। नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्ले या संस्थेचा 25वा वार्षिक अहवालाचे प्रकाशन आता नुकतंच या ठिकाणी झालेलं आहे। संस्था 90व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। 25वा वार्षिक अहवाल म्हणजे 25 वर्ष संस्थेला कंप्लीट झालेली आहे आणि 25 वर्षामध्ये जर संस्थेची आर्थिक उलाढाल पाहिली तर एकदम समाधानकारक असल्याचे दिसून येते। आताच माझे आपल्या भाषेत नावकरी यांनी संस्थेचा जो आपला आर्थिक जे व्यवहार आहे, संस्थेची जी सध्याची परिस्थिती आहे त्याबद्दल विस्तृत असं नियोजन केलं आहे। त्याच गोष्टीवर परत मी बोलणं मला पण योग्य वाटत नाही, पण ग्रामीण भागातली संस्था असून संस्थेने जी प्रगती केली 25 वर्षामध्ये ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे आणि या संस्थेला पुढील वाटचालीसाठी मी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार। साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्ले संस्थेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजी राजदरबार मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आली असून त्या सभेसाठी उपस्थित सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती।